जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली। नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी घट। शेतकरी मात्र चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत। परभणी जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून पावसाची दडी। पिकं सुकत असल्यामुळे स्प्रिंकलरच्या साहाय्याने पाणी देण्याची शेतकऱ्यांवरती वेळ। त्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसाची विश्रांती। पाऊस नसल्यामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी घट। नंदुरबार जिल्ह्याच्या पूर्व भागातील धरणं अद्याप कोरडीच। दमदार पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम। पावसानं खरीप पिकांना जीवदान, मात्र धरणांमध्ये पाणीसाठा वाढेना। शेतकऱ्यांसोबतच नंदुरबारकर चिंतेत। जळगावच्या रावेर, यावल, सातपुडा पर्वतरांगेतील धरणावरती पर्यटकांना बंदी। सांडव्यावरनं पाण्याचा विसर्ग सुरू। सुरक्षिततेच्या दृष्टीनं धरणावर पर्यटकांना बंदी। वर्धा जिल्ह्यात पावसाळ्यात खळखळून वाहणाऱ्या नदी नाल्यांमध्ये जेमतेम पाणी। अपेक्षित पाऊस झालेला नसल्यामुळे नदी नाल्यांमध्ये पाण्याचं प्रमाण कमी। काही भागात नदी नाले कोरडे। शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा। चाळीसगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला 3725 रुपयांचा भाव। हा 1.5 वर्षातला सर्वोच्च दर। एका दिवसात 900 क्विंटल कांद्याची आवक। 5 ते 6 दिवसांपासून कांद्याच्या दरात तेजी। अहिल्यानगर जिल्ह्यातील फुलशेतीचं क्षेत्र घटलं। फुलशेतीचं क्षेत्र तब्बल 312 हेक्टरनी घटलं। गेल्या वर्षी 1148 हेक्टरवरती असलेलं फुलशेतीचं क्षेत्र यंदा 836 हेक्टरवर। कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढी विरोधात कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन। कोल्हापूर महानगरपालिकेच्या गेटवरती आंदोलन। कोल्हापूर महानगरपालिकेच्या मासिक सभेत दरवाढीचा प्रस्ताव। पुणे नाशिक महामार्गावरती 6 महिन्यात 72 अपघातामध्ये 23 जणांचा मृत्यू। रस्त्याच्या कामांसाठी आंदोलकांनी टोलनाक्याच्या जवळ स्वतःची चिता रचली। महामार्ग प्रशासनाच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचं आमरण उपोषण। धुळ्याच्या नेवाडे गावातील रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून 300 ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती निदर्शनं। रस्ता न झाल्यास येणारे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा इशारा। बीडमधील परळी, सेलू, बोधरगाव रस्त्याची दुरवस्था। जागोजागी खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांची कसरत। खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला। रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। गोंदिया जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या मातोश्री पाणंद रस्त्याच्या कामांच्या गुणवत्तेवरती गंभीर प्रश्नचिन्ह। कामांची सखोल चौकशी करून दोषींवरती कारवाई करा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांची मागणी। सिंधुदुर्गातील निळेली पशुपैदास केंद्रातील 250 एकर जागेतील काही झाडं अज्ञातानं तोडली। या प्रकरणी स्थानिक अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। मुलुंडच्या एमटी अग्रवाल पालिका रुग्णालयाला काँग्रेसकडनं टाळं भेट। रुग्णालयात सुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप। रुग्णालयात प्रशिक्षित डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा अभाव। बाळासाहेब थोरातांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या अमृत वाहिनी शिक्षण संस्थेला विद्यापीठ म्हणून मान्यता। अमृत वाहिनी विद्यापीठाचा शुभारंभ सोहळा बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत संपन्न। जालन्यात ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या समर्थनार्थ ओबीसी बांधवांची रॅली। नवनाथ वाघमारेंना Y+ दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी। सोलापूरच्या करमाळ्यात नवनाथ वाघमारेंविरोधात सकल मराठा समाज आक्रमक। नवनाथ वाघमारेंवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। मराठा समाजातील महिला आणि तरुणांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मराठा समाज आक्रमक। बीडच्या माजल गावात उपविभागीय कार्यालयावरती पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा भव्य बैलगाड्या आणि ट्रॅक्टर मोर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा तातडीनं मंजूर करावा। आंदोलक शेतकऱ्यांची मागणी। केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ 21 ऑगस्टला सांगली आणि कुपवाड बंदची हाक। हत्येच्या निषेधार्थ सांगलीमध्ये मोर्चा काढण्यात येणार। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची माहिती। मोर्चात पडळकर, संग्राम जगताप, महेश लांडगे सहभागी होणार। 10 वर्षीय मुलीवरती अत्याचार करून हत्येच्या घटनेनं जुन्नर हादरलं। घराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडनं चिमुकलीवरती अत्याचार करून खून। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। जुन्नरमध्ये 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची माहिती। अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी। सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। जुन्नर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीच होईल। नसरापूरप्रमाणे जुन्नरच्या नराधमाला शिक्षा होणार। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही। जुन्नरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरण अत्यंत खेदजनक। नसरापूरच्या धर्तीवर आरोपीला लवकरात लवकर फाशी द्यावी। खासदार अमोल कोल्हेंची मागणी। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत असं कृत्य लाजिरवाणं। अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। सत्ताधारी आमदारांच्या गावात अत्याचार आणि हत्या होणं गंभीर। राज्यात शक्ती कायद्यासारखा कायदा
कडक कायदा आणणं गरजेचं, रोहित पवारांची मागणी. तर कायदा सुव्यवस्थेसाठी मुख्यमंत्री बदलायला हवेत, जुन्नरमधील घटनेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. पिंपळवंडीतील चिमुकलीच्या हत्येच्या घटनेमुळे संतापाची लाट. संतप्त नागरिकांकडून पुणे नाशिक महामार्गावरती रास्ता रोको, आरोपीला फाशी देण्याची मागणी. सोलापूरच्या जिंतीमध्ये शाळेत निघालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग. 6 महिन्यांपासून अश्लील कृत्य करून अल्पवयीन मुलींना त्रास दिल्याचा प्रकार. करमाळा तालुक्यातील जिंती गावातील दोघांविरोधात गुन्हा दाखल. नागपुरातील मनीष नगरातील एका हॉटेलमध्ये तरुणीची हत्या. तरुणीची हत्या करून तरुणाचं जीवन संपवण्याचा प्रयत्न. शिवानी गजभिया असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव. किरण अत्तराम असं जखमी असलेल्या तरुणाचं नाव. लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचा पोलिसांना संशय. अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूचं प्रकरण. अन्नातनं विषबाधा झाल्याच्या संशयावरनं 5 विद्यार्थ्यांवरती उपचार सुरू. खासदार बळवंत वानखेडे यांच्याकडनं रुग्णालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस. आदिवासी मंत्री अशोक उईक यांनी राजीनामा द्यावा. मेळघाटातील विद्यार्थ्यांना अन्नातनं झालेल्या विषबाधेवरनं मागणी. मंत्री येऊन गेल्यानंतर संध्याकाळी विषबाधा होत असेल तर दुर्दैव. माजी आमदार राजकुमार पटेल यांची मागणी. नांदेडच्या देगलूरमध्ये अंध निवासी विद्यालयातील मुलीच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल. मुख्याध्यापकासह 6 जणांवरती पॉक्सो अंतर्गत विनयभंग एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून घटनेचा पुढील तपास सुरू. नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा 7वा दिवस. 13 ऑगस्टपासून नागपुरातील आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. आदिवासी प्रशासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 26 वर्ष वयाची मर्यादा हटवावी अशी विद्यार्थ्यांची. नंदुरबारमध्ये 1,88,000 मतदारांची नावं वगळली जाणार. एसआर फॉर्म अपूर्ण असल्यामुळे नाव वगळण्याची शक्यता. एसआर प्रक्रियेत नंदुरबारचे 86% डिजिटायझेशन पूर्ण. नागपूर जिल्ह्यात 68% मतदारांचं गणना प्रपत्र जमा. 46,38,000 मतदारांपैकी 31,94,000 मतदारांचं गणना प्रपत्र स्वाक्षरी करून प्राप्त. अद्यापही 14 लाख मतदारांची प्रक्रिया बाकी. नागपुरात अवैध बांधकामांवरती महापालिकेची कारवाई सुरू. शहरातील सुमारे 200 बेकायदेशीर बांधकामांना नोटिसा बजावल्या. यामध्ये मॉल, हॉस्पिटल आणि सेलिब्रेशन हॉलचा समावेश. सरोगसीच्या माध्यमातून मुलं देतो असं सांगून 47,88,000ची फसवणूक. धाराशिवमध्ये घडला फसवणुकीचा प्रकार. फिर्यादीला मुलगा नसल्यामुळे सरोगसीच्या माध्यमातून मुलं देण्याचा आमिष. प्रकरण उघडकीस आल्यानंतर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची आरोपींची धमकी. पुण्याच्या नांदूरमध्ये पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडनं गावठी हातभट्टीवरती छापा. कारवाईत 77,000चा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल. लातूरच्या उदगीरमध्ये भेसळयुक्त तूप विक्री करणाऱ्यांवरती एफडीएची कारवाई. उदगीरच्या चौबारा भागामध्ये भेसळयुक्त तूप विक्री सुरू होती. भेसळयुक्त तूप विक्री करणाऱ्यावरती गुन्हा दाखल. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात आणि हवालदार राजू सुद्रिक यांचा गौरव. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या हस्ते अति उत्कृष्ट सेवा पदक प्रदान. जळगावच्या पाचोरा शहरातील बोगस डॉक्टरवरती कारवाई करत दवाखाना सील. पाचोरा नगरपरिषद वैद्यकीय प्रशासनाकडनं या पथकाकडनं कारवाई. गेल्या 20 वर्षांपासून बोगस डॉक्टरचा सुरू होता दवाखाना. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील शेकापूरबाई येथे एकाची गळा ओढून हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला. तक्रारीवरनं पत्नीसह 4 जणांवरती वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. प्रेमसंबंधांच्या कारणातून पतीची हत्या केल्याची माहिती. खून प्रकरणातील 725 दिवस फरार आरोपी बारामती शहर पोलिसांच्या जाळ्यात. अनिकेत संजय पवार याला माळावरची देवी परिसरातील जवाहर पार्क इथून अटक. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पथकानं पाठलाग करून ताब्यात घेतलं. चंद्रपुरात जादू टोण्याच्या संशयावरनं एकाच कुटुंबातील 4घांना मारहाण. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील पहारणी गावातील घटना. 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. सर्व आरोपी फरार. जादूटोणा केल्यामुळे पत्नीची सुनेची तब्येत खराब राहत असल्याचा आरोप. जालन्याच्या हलदोला शेत शिवारातील विजेच्या पोलवरील तार चोरीला गेल्याची घटना समोर. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेती पिकं धोक्यात. पाण्याअभावी सोयाबीन, कपाशीसह इतर पिकं सुकली. तक्रार दाखल करून सुद्धा गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे शेतकरी संतप्त. धुळ्याच्या सोनगीर पोलिसांकडून मुंबई आग्रा महामार्गावरती मोठी कारवाई. आयुर्वेदिक चूर्णाच्या नावाखाली गांजाची वाहतूक. कारवाईत सुमारे 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. बीडच्या धारूर तालुक्यात शस्त्राचा धाक दाखवून दरोडा. 1,43,000चा मुद्देमाल लंपास. चोरट्यांनी वृद्धाला बांधून ठेवत वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने पळवले. शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू.
इगतपुरीच्या जुना मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि विविध समस्यांबाबत नगर परिषदेमध्ये प्रशासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक. गणेशोत्सवापूर्वी 3 लकडी पुलाची दुरुस्ती पूर्ण करण्याचं प्रशासनाचं आश्वासन. कळमनुरी ते हिंगोली 24 ऑगस्ट रोजी आमदार बांगरांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रा निघणार. यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात. कावड यात्रेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत सहभागी होणार. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षात यावं, रामदास आठवले यांचं वक्तव्य. बाळासाहेब आंबेडकरांना माझ्यापेक्षा राजकारणातील जास्त अनुभव, त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करण्यात मला आनंद वाटेल, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागामध्ये निकृष्ट दर्जाच्या रेशन धान्याचा पुरवठा. अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा आणि खटवानी परिसरात रेशनच्या मक्यामध्ये दगडमातीचा मेलेला उंदीर आढळला. धान्याच्या गुणवत्तेवरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण. गोंदिया शहरातील जगवानी वाईन शॉपला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. दुकानातील साहित्य जळून खाक. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. परभणीच्या कौसडी शिवारामध्ये बोरवेलमध्ये 3 वर्षीय चिमुकला पडल्याची घटना. 3 तासांच्या प्रयत्नानंतर मुलाला बोरवेलमधून बाहेर काढलं. दौंड तालुक्यातील राहू परिसरात विजेचा धक्का लागून 2 तरुणांचा मृत्यू. कपडे वाळत घालण्यासाठी लावलेल्या लोखंडी तारेला करंट उतरल्यामुळे दुर्घटना. या घटनेत जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू. पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात. 5 ते 6 वाहनं एकमेकांना धडकली. अपघातात वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. यामुळे रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात 1500 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 7000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,56,045 रुपये तर चांदीचे दर जीएसटीसह 2,36,900 रुपयांवर. पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला उशीर झाल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा. स्पाइस जेटच्या विमानाला विलंब. प्रवाशांमध्ये नाराजी. अकोल्याच्या कुंभारीतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची बदली केल्यामुळे विद्यार्थी नाराज. शिक्षकाची बदली केल्यास शाळेत येणार नाही, विद्यार्थ्यांचा इशारा. शिक्षकांची बदली झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. मुक्ताईनगरच्या धामणगाव रस्त्यावरती अस्वल दिसल्यामुळे भीतीचं वातावरण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. हा रस्ता रहदारीचा असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या धोकादायक स्लॅबमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात. पावसाळ्यात स्लॅबचं प्लास्टर कोसळण्याची घटना. सुदैवानं आतापर्यंत जीवितहानी टळली. चंद्रपूर पोलीस दलाचा व्यसनमुक्त युवा भारत अभियान उपक्रम. जिल्ह्यातील 203 शाळांमध्ये 75,000हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली अंमली पदार्थ विरोधी शपथ. चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस परिसरातील 100 एकर जमीन सांडपाण्यानं नापीक झाली. लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कारखान्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात नाल्यातील ऑइल मिश्रित घाण फेकली. आत्मदहन करण्याचा इशारा. अमरावतीच्या चांदूर रेल्वेमध्ये अपघात झालेल्या ब्रेन डेड झालेल्या धीरज कलावटे या तरुणाच्या अवयवदानाचा निर्णय. डोळे, किडनी, लिव्हरचं प्रत्यारोपण करण्यात येणार. अवयव वेळेत पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार. नंदुरबार शहरातील रस्त्यांची चाळण. खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. जगतापवाडी ते चौफुली रस्ता बनला अपघाताचा हॉटस्पॉट. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त. पाचोऱ्यात 11 दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचं लोकार्पण. 58 कोटींच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातनं पाचोऱ्याला मुबलक शुद्ध पाणी मिळणार. आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते प्रकल्पाचं उद्घाटन. वाघांची संख्या वाढल्याची माहिती. रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारी व्यवसाय संकटात. हंगामाच्या सुरुवातीलाच मच्छीमारांसमोर डिझेलचं मोठं संकट. पण डिझेलच्या निर्बंधांनी मासेमारीला ब्रेक.